अजितदादा मित्रमंडळाचे काही नेते भाजपच्या संपर्कामध्ये आहेत। आमदार रोहित पवार यांनी असा दावा केलाय। भाजपच्या नेत्यांना पक्षामध्ये ओढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय। शिंदेंच्या खासदारांचं भाजपच्या चिन्हावरती लढण्याचं मत असल्याचं पवार यांनी म्हटलेलं आहे। काल अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटामधील नेते अजित पवार गटात येणार असल्याचा दावा केल्यानंतर आता रोहित पवार यांनी पलटवार केलाय। अजित पवार मित्रमंडळ आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते खासदार आता भाजपच्या संपर्कात असून त्यांचं सुद्धा मत भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढण्याचं असून भाजप सुद्धा आपली ताकद लावून दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतोय असं रोहित पवार यांनी म्हटलंय। मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारीने सांगतो की लवकरच तुम्हाला महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादीच्या त्या गटाचे काही महत्त्वाचे नेते आणि काही महत्त्वाचे आमदार तुम्हाला आमच्यासोबत दिसते। त्यांचे नाव कळू शकेल? त्यांनी प्रवेश घेतल्याबरोबर दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला फोन करून सांगतो। त्यांच्याच अजितदादा मित्रमंडळाचे काही नेते हे आता बीजेपीच्या संपर्कात आहेत आणि त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा बहुतांश खासदार जे आज आहेत सगळ्यांचं मत येते की बीजेपीच्या चिन्हावर लढायचं आहे। त्यामुळे आणि काही प्रमाणात बीजेपी स्वतःची ताकद लावून दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना ते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत। पण हे सगळं झालं तरी ते जे काही गट दोन फुटलेले आहेत त्यांच्या बहुतांश खासदारांना नाहीतर इच्छुक लोकांना हे बीजेपीच्या चिन्हावर लढावं लागेल हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल। त्यामुळे त्यांनी त्यांच्याच नेत्यांना थांबवावं, बाकीच्या नेत्यांबद्दल त्यांनी काळजी करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।